नमस्कार मंडळी, मी प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी करणार आहे पुलाव, तेही शेवग्या शेंगा घालून। आता मी तो पुलावासाठी आलं लसूण चेचून घेतलेला आहे, हिरवं वल्ला वाटाणा घेतलेला आहे, गाजर, कांदा उभा चिरून घेतले, टोमॅटो, ओली मिरची, अर्धा लिंबू घेतले, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आणि मी इथं थोडे खडे मसाला घेतले। त्यानंतर तांदूळ, बघा मी आपलं रेग्युलर वापरतेला तांदूळ घेतलेला आहे। मी तो कुकर घेतलेला आहे, तर कुकरमध्ये थोडंसं तेल घालते। एक दोन पळ्या होईल एवढं घातलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर, तेल पण छान गरम झाले। आता ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालते, हिंग पावडर, त्यानंतर खडा मसाला, छान परतून घ्यायचं खडा मसाला। आता ह्याच्यामध्ये घालते कांदा, कांदा घातल्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची। आता हे आता 2 मिनिटं परतून घेते छान। आता ह्याच्यामध्ये घालते आलं लसूण, त्यानंतर टोमॅटो, ते छान परतून घ्यायचं। आता हे परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालते हिरवे वाटाणा, गाजर आणि शेवग्या शेंगा। आता एक छान असं मिक्स करून घेऊन आता ह्याला झाकण लावून 2 मिनिटं शिजवून घेते। मी असं वर झाकण ठेवून 2च मिनिटं ह्याला शिजवून घेते। तोपर्यंत तांदूळ धुवून घेते। 2 मिनिटं झाल्यानंतर छान असं शिजले। आता ह्याच्यामध्ये घालते तांदूळ, तांदूळ घालून जरा परतून घ्यायचं। मी ते तांदूळ घालून परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये हळद पावडर अर्धा चमचा, मी पुलाव मसाला घालते, गरम मसाला हे 1 चमचावर घातले, चटणी अर्धा चमचा। ते छान असं मिक्स करून घ्या। आपण असं हे पुलाव रात्री डिनरसाठी पण बनवू शकतो। तर मी छान असं मिक्स करून घेऊ। ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं। मिक्स करून घेतले। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते। आता ह्याच्यामध्ये घालते गरम पाणी, पाणी घालून आता ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेते।
थोडीशी कोथिंबीर घालते. आता ह्याला झाकण लावून 1 ते 2 शिट्टी घ्यायचं. आता मी ते झाकण लावून घेते. मी शिट्टी काढलेली त्या शिट्टी घालते आणि 2 शिट्ट्या देऊन घेते. दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पण गार झालेला आहे. आता मी टोपण काढून घेते. हे बघा मस्त असं पुलाव झालेला आहे. हे बघा शेवगे शेंगा पण छान शिजलेत. हे पहा मस्त असं शिजल्या शेवगे शेंगा. हे बघा मस्त असं शेवगे शेंगा घालून पुलाव रेडी झालेला आहे. तुम्ही पण करून पहा. प्रतिभा रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. इथून पुढे व्हिडिओ येतील पाहायला मिळतील. धन्यवाद.